माझं सगळंच डिस्टर्ब झालंय तुम्हाला सांगतो सध्या. मला धड लोकांना भेटता येईना, माझे कामं करता येईना. कारण एक नाम केशव एकच काम धरलंय मी, फक्त आणि फक्त जी निर्गुण हत्या केलेली त्या हत्येच्या पाठीमागं मी नाही म्हणजे नाही सोडणार ह्या लोकांना. संतोष देशमुखला ज्या लोकांनी मारलेलं आहे हे सगळेचे सगळे ज्या दिवशी फाशीवर चढतील तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो. कायदेशीर बऱ्याच अडचणी आहेत, प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. आता तुम्ही पाहिलं, आता तुम्ही पण सह्याद्रीवर होता. मुख्यमंत्री महोदयांकडून मला एका गोष्टीची सही घ्यायची होती, कारण टेक्निकल काही अडचणी निर्माण होतात त्याच्यामध्ये, तर ती सुद्धा साहेबांनी आता सही केली. आणि उद्याच्याला मी म्हणजे याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमची जी आमचं संतोष गेलेला आहे त्याची बाजू हायकोर्टामध्ये म्हणजे स्टार्टला सेशन कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनाच नेमावं अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. राज्याचं गृहमंत्रीपद ज्यांच्याकडं आहे ते डबल LLM आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत LLMचे. आणि काय एक धाक आहे त्या व्यक्तीबद्दल, एक आदरयुक्त धाक म्हणतो ना, तो देवेंद्रजींचा आहे. आणि देवेंद्रजी पूर्णपणे आमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळं तर मग जास्त हालचाली सुरुवातीला ॲडव्होकेट बाळासाहेब आमच्या इकडचे वकील आहेत, त्यांची नियुक्ती करणं, त्यांची रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. आणि आज सुद्धा किती गडबडीत पहा तुम्ही, मी गेलो होतो, एक टेक्निकल अडचण त्यांच्याच बाबतीतली आलती, लगेच सही त्यांनी केली. म्हणजे दिरंगाई करत नाही. विरोधी मंडळी पण बोलणार आणि सत्ताधारी पण बोलणार, ह्याच्यात विरोधी मंडळींचं बोलणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. ते त्यांचा रोल आहे, तो त्यांना निभावाच लागेल ना. आणि ते वेगळं काय बोलतायत, वाईट काय बोलतायत, ज्यांनी ही घटना केलेली आहे त्यांना हे गजाआड गेले पाहिजे. आज हा आका गजाआड गेला, आता हा आका जे आहेत हे कशात गुंततात ते पाहावं लागेल ना. माझं सगळंच डिस्टर्ब झालंय तुम्हाला सांगतो सध्या. मला धड लोकांना भेटता येईना, माझे कामं करता येईना. कारण एक नाम केशव एकच काम धरलंय मी, फक्त आणि फक्त जी निर्गुण हत्या केलेली त्या हत्येच्या पाठीमागं मी नाही म्हणजे नाही सोडणार ह्या लोकांना, फार चुकीच्या पद्धतीने. आणि कवडीचा यत्किंचित एवढा सुद्धा दोष त्या संतोषचा नाहीये. फक्त एका दलित समाजाच्या लेकराला मारित होते, मग हा जाऊन फक्त म्हणला बाबा त्यांना मारू नका म्हणल्यावर त्यांनी एक तोंडात मारली, त्या सुदर्शन गोलेनी का प्रतीक गोलेनी कोणीतरी मारल्यावर यांनी एक तोंडात मारली, 1 किंवा 2 तोंडात मारल्या. त्याचं गाव आहे, गावात तोंडाला सरपंचाला मारल्यावर तो काय गप्प बसणार का? त्यांनी 2 तोंडात. अरे दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला पटांगणात बोलून घेऊन 200 तोंडात हाणायच्या त्याच्या. आपण काय म्हणतो की बाबा ह्यांनी काल गुन्हा केला, मग याची सजा द्यायची. लय राग आला होता ना तुम्हाला, फारच राग आला होता, तर तुम्ही त्याला 100 तोंडात हाणायच्या, 200 हाणायच्या आणि विषय सोडून द्यायचा. झालं गेलं, हे बाप मिटलं फिटलं झालं. तू आम्हाला हाणलं, आम्ही तुला हाणलं. पण हे तसं झालं नाही ना. किती क्रूरतेने, म्हणजे क्रूरता हा शब्द सुद्धा अपुरा पडेल ना या घटनेच्या पुढं. 250-300 ठोके तुम्ही त्या माणसाला मारित असताना, तरी हे माणसं आहेत का जनावर आहेत, हे कोण आहेत? आणि एवढ्याशा लहान वयामध्ये हे जर इतकं भयानक कृत्य करू शकतात, तर असले आरोपी जर पुढं उद्या समाजामध्ये राहिले तर मला वाटतं भयंकर परिस्थिती समाजाला